नमस्कार मित्रमंडळींनो, आज विद्यार्थी, शेतकरी आणि ग्रामीण भागातील युवकांसाठी एक अतिशय आनंदाची आणि एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच महाज्योतीमार्फत कृषी क्षेत्रामध्ये मोठा उपक्रम राबविण्यात आता सध्या येत आहे आणि या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शेतीचे प्रशिक्षण असेल, अन्न प्रक्रिया उद्योगाचे कौशल्य असेल आणि रोजगाराच्या ज्या नवीन संधी आहेत त्या उपलब्ध होणार आहेत यामार्फत. ओके. आता या संपूर्ण अपडेटची आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. ओके. आता या संदर्भात जी पहिली मोठी न्यूज आणि अपडेट आलेली आहे ती म्हणजे की राज्य सरकारने महाज्योतीच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील कौशल्य विकासासाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि यंदाच्या शैक्षणिक वर्षात 730 विद्यार्थ्यांना विशेष कृषी व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. ओके. तसेच आता जी दुसरी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचे झाले तर या संपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रमासाठी 728 कोटी रुपयांचा जो निधी आहे तो मंजूरसुद्धा करण्यात आलेला आहे. ओके. आता यामुळे होणार काय, प्रशिक्षणासाठी आवश्यक सुविधा, तांत्रिक साधने, प्रयोगशाळा आणि विविध उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवता येणार आहे. ओके. तसेच आता या प्रशिक्षणाचा मुख्य लाभ काय आहे की ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे याचा लाभ. ओके. विशेषतः ज्यांना आधुनिक शेती करायची आहे, शिकायची आहे अशा विद्यार्थ्यांना आता जास्त प्राधान्य दिले जाणार आहे. ओके. आता नंतरची अपडेट आहे की या उपक्रमामागील एक मुख्य उद्देश आहे म्हणजेच की तरुणांना केवळ पारंपरिक शेतीपुरते मर्यादित न ठेवता त्यांना आधुनिक कृषी उद्योजक बनविणे हा आहे. ओके. आणि यामुळे शेतीसोबत व्यवसायाच्या नवीन संधी आता निर्माण होणार आहेत. ओके. तसेच आता महाज्योतीने कृषी आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील कौशल्य विकासासाठी 9 जून 2026 रोजी 3 प्रमुख संस्थांसोबत सामंजस्य करार केलेले आहेत. ओके. आता या करारामध्ये बघू आपण. ओके. आता या करारामध्ये खालील संस्थांचा समावेश आहे. ओके. कोणकोणत्या संस्था आहेत? पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी राष्ट्रीय संस्था. ओके. ही तर पहिली झाली. नंतरची महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, नंतर महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड पुणे. या संस्थांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना आधुनिक आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षण आता यामार्फत दिले जाणार आहे. ओके. आता बेसिकली प्रशिक्षणाचे स्वरूप आहे ते सांगायचे झाले तर या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी म्हणजेच की पीक काढणीनंतरचे व्यवस्थापन कसे असते, साठवण काय असते, गुणवत्ता राखणे, मूल्यवर्धन आणि अन्न प्रक्रिया या सर्व उद्योगाशी संबंधित आधुनिक तंत्रज्ञान शिकवले जाणार आहे. ओके. तसेच आता याशिवाय विद्यार्थ्यांना अन्न प्रक्रिया उद्योग, लघु उद्योग, कृषी उत्पादनांचे पॅकेजिंग आणि ब्रँडिंग, मार्केटिंग आणि व्यवसाय व्यवस्थापनाबाबतही मार्गदर्शन आता मिळण्याची अपेक्षा आहे. ओके. तसेच आता हे प्रशिक्षण जे आहे ते पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही या संधीचा जो आहे तो आता लाभ घेता येणार आहे. ओके. तसेच आता महाज्योतीच्या विविध उपक्रमांमुळे आज हजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण जे आहे, शिक्षण जे आहे आणि रोजगाराची संधी आता सध्या मिळत आहे. आता एक महत्त्वाची अपडेट आहे की सध्या 6,900 विद्यार्थी जवळजवळ महाज्योतीच्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेले आहेत. ओके. तसेच आता 2,709 विद्यार्थ्यांना PhD अभ्यासक्रमासाठी प्रवेशसुद्धा मिळालेला आहे आणि ही जी बाब आहे महाज्योतीच्या शैक्षणिक कार्याची मोठी उपलब्धी मानली जात आहे. ओके. आता याशिवाय UPSC, MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये 2500हून अधिक विद्यार्थ्यांनी आता यशसुद्धा मिळवलेले आहे यामार्फत. ओके. तसेच राज्य सरकारचा प्रयत्न आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शेती, नवीन तंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया आणि कृषी उद्योगाशी जोडून स्वयंरोजगाराच्या नवीन संधी जे आहेत ते उपलब्ध करून देण्याचा त्यांचा हा उद्देश आहे. ओके. जर मित्रमंडळींनो तुम्ही शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी असाल किंवा कृषी क्षेत्रामध्ये करिअर करण्याची तुमची इच्छा असेल तर महाज्योतीच्या अशा प्रशिक्षण कार्यक्रमांवर तुमचं लक्ष ठेवणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते. आधुनिक शेती, तंत्रज्ञान आणि कृषी व्यवसायाचे ज्ञान भविष्यात तुम्हाला खूप साऱ्या मोठ्या संधी निर्माण करून देऊ शकतात. ओके. आणखी एक सूचना आहे म्हणजेच की प्रशिक्षणासाठी अर्ज प्रक्रिया, पात्रता, प्रवेश आणि अधिकृत वेळापत्रकाबाबतची माहिती फक्त महाज्योती किंवा संबंधित सरकारी विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत सूचनांवरच तुम्ही विश्वास ठेवा. ओके.
व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमंडळींपर्यंत शेअर करा आणि महाराष्ट्रातील शेतकरी योजना, विद्यार्थी योजना, कृषी शिक्षण आणि सर्व सरकारी अपडेटसाठी आपल्या या बडी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.